नमस्कार. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे व विद्याभारती यांच्या संयुक्त विद्यमाने घेतले जाणारे पायाभूत स्तर आचार्य प्रशिक्षण वर्गात जे NEPवर आधारित आहे, या शिबिरामधल्या दुसऱ्या सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला प्रवक्ते म्हणून लाभलेले आहेत ते सावंत सर. सावंत सरांची ओळख मी करून देणं हे थोडंसं अति होईल, कारण का सरांचं व्यक्तिमत्व आणि कार्य हे खूप वेगळं आणि मोठं आहे. मगाशी पलांडे सरांनी जे आपल्याला सांगितलं होतं की कोरोना काळामध्ये MKCL आणि दूरदर्शननी जो उपक्रम केला होता टेलिमिलीचा, तो सावंत सरांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली अतिशय व्यवस्थितपणे सलग 2 वर्ष पार पडला. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा होतो की माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयातील बरेचसे विद्यार्थी त्या शूटिंगमध्ये कोरोना काळामध्ये सुद्धा सहभागी झाले होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली होती. त्याच्यामुळे ते एक आहे की त्या शूटिंगच्या दरम्यान त्यावेळेसचे एज्युकेशनल कमिशनर विशाल सोळंकी सर आले होते भेट द्यायला की कसं चाललं आहे. त्यावेळेस सावंत सरांची आणि माझी भेट झाली होती. सावंत सर प्रचंड शांत आहेत, पण तेवढेच खूप खोलवर अभ्यासू आहेत. त्यांचा व्यवस्थित परिचय आपल्याला अमित सर करून देतील. मी अमित सरांना विनंती करते. सरांनी सांगितलंय संक्षिप्त करून द्या, तर मी 7-8 वाक्यच काढलेली आहेत. सर MKCL महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड याचे चीफ मेंटर आहेत आता. त्याच्या आधी त्याच कंपनीचे ते मॅनेजिंग डायरेक्टर होते. त्याचा अंदाज आपल्याला MHCET माहिती आहे सगळ्यांना ऐकून, तर MHCET हे त्यांचं ब्रेन चाइल्ड आहे. साधारण आहेरे आणि नाहीरे यांच्यामधली जी डिजिटल डिवाइड आहे ती कमी करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे काम सुरू केलं. आपण पाहिलं तर 5,000 सेंटर्स, 25,000 शिक्षक शिकवणारे आणि 2 कोटी जणांपर्यंत त्यांनी कॉम्प्युटर लिटरसी पोहोचवली. ही त्यांची जी बेस्ट प्रॅक्टिस आहे हे भारतातल्या अनेक राज्यात बिहार, ओरिसा, केरळ या ठिकाणी सरकारांनी त्यांना बोलवून इम्प्लिमेंट करायचा त्यांना संधी दिली. भारताबाहेर इजिप्त, सौदी अरेबिया याही ठिकाणी ह्या बेस्ट प्रॅक्टिसेस शेअर झाल्या. MKCLचे साधारण 180 पेक्षा जास्त देशात हा कंटेंट पाहिला जातो. तर हे त्यांचा एक टप्पा आपण म्हणू त्यांच्या करिअरचा. त्याच्या आधीचा टप्पा आपण पाहिला तर आपल्याला माहिती आहे की अमेरिकेने आपल्याला सुपर कॉम्प्युटर नाकारला होता. तर त्याच्यासाठी जी टीम उभी केली त्याच्यात एक महत्त्वाचं योगदान सरांचं आहे परम सुपर कॉम्प्युटरचं. तर ज्यांनी आपल्याला भारताला एका अर्थाने संगणक क्षेत्रात कॉन्फिडन्स आला. CDAC आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते CDACचे कॉम्प्युटर कोर्सेस डिझाईन करून जवळजवळ त्या काळात खूप कमी जण होते की एवढे चांगले शिक्षक होते. 25,000 पेक्षा जास्त चांगले तंत्रज्ञ त्यांनी त्या माध्यमातून तयार केले. ही दुसरी एक महत्त्वाचं योगदान. तिसरं, आपण सुदैवी आहोत की आपल्या संस्थेचे ते शिक्षक आहेत. म्हणजे आपल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये जवळजवळ 8 वर्ष ते फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक, कॉम्प्युटर शिकवायचे. आणि त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की आपल्या DS मधला पहिला कॉम्प्युटर आणण्याचं श्रेय त्यांच्याकडे जातं. आपले जे पंतप्रधान होते राजीव गांधी ते येणार होते आणि त्याच्या आधी बरोबर त्यांनी तो कॉम्प्युटर आपल्या संस्थेत येईल अशी काळजी घेतलेली आहे. वेगवेगळ्या म्हणजे महाराष्ट्र आणि भारत यांच्या वेगवेगळ्या शिक्षण कमिटीवर सर आहेत. आणि शिक्षणातले नवीन नवीन प्रयोग करणं हे त्यांना आवडतं. मगाशी उल्लेख झालाच आहे. गांधीजींची नई तालीम हा जो संस्कार आणि रोजगार ह्याला जोडणारा भारतीय संस्कृतीमध्ये रुजलेली अशी जी शिक्षण पद्धती आहे त्याचा सरांचा अभ्यास आहे. आणि आम्ही जेव्हा भेटलो त्यांना तर त्यांना इतकं आनंद वाटला की अरे तुम्ही NEP साठी एवढे कष्ट करत आहात. आणि सरांनी स्वतः अनेक प्रिन्सिपल्सला एकत्र करून एका अर्थाने NEP किती महत्वाचं आहे अशी खूप मोठी स्वतः ते करत असतात. तर असे आपल्याला आज वक्ते लाभलेले आहेत, हे आपलं भाग्य आहे.
मी फार वेळ घेत नाही त्यांचा. त्यांनी आम्हाला सांगितलेलं की मला कमीत कमी 1.5 तास गप्पा मारायला मिळायला पाहिजेत, तसं आम्ही ठेवलेला आहे. धन्यवाद सर. मला इथे तुमच्याशी संवाद साधण्यासाठी बोलवल्याबद्दल प्रथम मी सर्व संयोजकांचे मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही स्वतः शिक्षक आहात तरी सुद्धा दुसरं कोणाचं तरी ऐकण्याचं औदार्य तुम्ही दाखवताय. याच्याबद्दल तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. मी कुठल्याही स्लाइड्स दाखवून तुम्हाला दिपवून टाकणार नाहीये असं मी आधीच ठरवलंय, कारण तसं मी खूप काही करू शकतो. पण मी विचार केला की तुमच्यावर खूप महत्त्वाची जबाबदारी आता आहे आणि त्या दृष्टीने थोडं विचारमंथन व्हावं आणि खूप चांगल्या अशा दृश्यकलेने नटलेल्या अशा दुनियामध्ये तुम्ही रममाण होऊन जाऊ नये म्हणून मी तो मोह टाळतोय. नाही तर सहसा माझं कुठलाही असं संवाद हा खूप सुंदर अशा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशननी होतो आणि अलीकडे त्या अजूनच सुंदर दिसू लागल्या आहेत. कारण मी जरी स्वतः कलावंत नसलो तरी आता AI वापरून मी खूपच सुंदर कलाकृती निर्माण करतो. त्यामुळे तसं मी काही आज करणार नाही. पहिली गोष्ट जी आहे ती मला आम्ही जी तुमचे आणि तुमच्या सर्व सहकार्याचे खूप मनापासून आभार मानायचे तेवढ्यासाठी की NEPच्या ज्या गाईडलाईन्स आल्या आणि त्याच्यानंतर ज्या NCERTनी नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन म्हणून जे काढलं तर ते डॉक्युमेंट इथे आहे. आता होतं इथे. तर त्याच्यामध्ये आर्टिकल 1.8.3 जे आहे ते असं म्हणतं की एनेबलिंग अँड एम्पॉवरिंग टीचर्स. ओके, त्याच्यामुळे ही जी कार्यशाळा आहे ना हीच मुळी NEPचं एक इम्प्लिमेंटेशन आहे असं मी मानतो. कारण टीचर्सचं जोपर्यंत शिक्षकांचं जोपर्यंत नीट ओरिएंटेशन होत नाही तोपर्यंत NEP आपल्याला प्रत्यक्षात आणता येणार नाही. याच्या संबंधी जुन्या काळात एक पुस्तक आलं ज्यांनी पहिली एज्युकेशन पॉलिसी लिहिली म्हणजे कोठारी कमिशन रिपोर्ट आहे JP नाईक. JP नाईकांनी खूप अगदी अखेरचं पुस्तक जे लिहिलं ते दी एज्युकेशन कमिशन अँड आफ्टर असं पुस्तक आहे. आणि त्याच्या 10व्या चॅप्टरमध्ये ते असं म्हणतात की ही एवढी सुंदर पॉलिसी आम्ही प्रत्यक्षात लिहिली परंतु ती प्रत्यक्षात आणण्यामध्ये आम्हाला अपयश का आलं याचं विश्लेषण त्यांनी त्या चॅप्टरमध्ये केलंय. आणि त्याचं विश्लेषण थोडक्यात सांगायचं तर असं की ज्या शिक्षकांच्या मदतीने आम्हाला ती पॉलिसी प्रत्यक्षात आणायची होती त्यांची मानसिकता बदलण्यातच आम्हाला अपयश आलं आणि त्यामुळे खरं म्हणजे असं झालं. तर आज आपण थोडंसं त्याच्यामुळे मानसिकतेच्या दृष्टीने आज आपण NEP कडे बघणार आहोत. पीटर ड्रकर नावाचे एक प्रसिद्ध मॅनेजमेंट गुरु आहेत. त्यांचं एक फार सुंदर वाक्य आहे, त्यांनी कॉर्पोरेटसाठी ते केलेलं आहे. ते वाक्य असं आहे की कल्चर इट्स स्ट्रॅटेजीज ओव्हर ब्रेकफास्ट. म्हणजे एखाद्या संस्थेचं जे त्याची संस्कृती असते कार्यसंस्कृती जी असते ती मुळी नवीन आलेल्या स्ट्रॅटेजीज पॉलिसीज यांना ब्रेकफास्टमध्येच खाऊन टाकते, जेवायला लंचला सुद्धा शिल्लक ठेवत. त्याच्यामुळे जोपर्यंत आपण कल्चर बदलत नाही तोपर्यंत आपल्याला प्रत्यक्षात या पॉलिसीज आणता येत नाहीत. 3 स्टेजेस आपल्या समोर आहेत. इन्फन्सी आहे, अर्ली चाइल्डहुड आहे आणि पुढे जाऊन फाउंडेशनल एज आहे. आपल्याला जो विचार करायचा आहे तो अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन अँड केअर आणि त्याच्यातला फाउंडेशनल. या फाउंडेशनल लिटरसीबद्दल NEPनी आर्टिकल 2.2 मध्ये फार सुंदर उल्लेख केला. त्याने असं सांगितलंय की जोपर्यंत आम्हाला फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी जमत नाही आणि प्रत्येक विद्यार्थ्याची म्हणजे कोट्यावधी विद्यार्थ्यांच्या 5 कोटी विद्यार्थ्यांसंबंधी ते बोलत आहेत, जोपर्यंत ते आम्हाला जमत नाही तोपर्यंत या पॉलिसीत पुढे लिहिलेले सगळे सेक्शन जे आहेत ते रिलेव्हंट होणारच नाहीत असं आर्टिकल 2.2 ने म्हटलेलं आहे.
त्याच्यामुळे आपल्यावर किती मोठी जबाबदारी आहे हे आपल्या लक्षात येईल की आपण प्रत्यक्षात तिथे सुरुवात त्याची आपण करतो आहोत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे हा विषय का बरं इतका महत्वाचा आहे. तर मी परवाच्या दिवशी अमितजी कांबळे सर सगळेजण आले होते त्यावेळी त्यांना असं म्हटलं की आपल्या देशामध्ये ह्या विषयाला का महत्व. त्याचं कारण असं की एकंदर जगाचा जो भूभाग आहे त्याचे फक्त 2% जमीन आपल्याला मिळालेली आहे, पण त्याच्यावर मात्र 17 ते 18% लोकसंख्या त्याच्यावर राहते. म्हणजे इतकं विषम प्रमाण आपल्याला आहे. मग आपल्याला काय नाही यापेक्षा काय आहे याचा विचार करणं आवश्यक आहे. मग आपल्याकडे काय आहे तर अरे वा एवढी अफाट लोकसंख्या आहे आणि त्यामुळे आपल्या समोरचं जे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे त्याचं अनन्यसाधारण महत्त्व तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळेला इकॉनॉमिक्समधले नोबेल लॉरिएट डॉक्टर अमर्त्य सेन अटलजींना भेटायला आले, अटलजी प्राईम मिनिस्टर असताना, त्यावेळी जस्ट बजेट रिलीज होणार होतं, फेब्रुवारी महिना होता. आणि म्हणून अटलजींनी त्यांना विचारलं की आमच्या देशाच्या बजेटची फर्स्ट प्रायोरिटी काय असली पाहिजे. त्यावेळेला डॉक्टर अमर्त्य सेन एकदम म्हणाले की एज्युकेशन. मग अटलजी म्हणाले बरं ठीक आहे, मग सेकंड प्रायोरिटी काय असली पाहिजे. तर ते म्हणाले एज्युकेशन. बरं म्हणाले थर्ड प्रायोरिटी काय असली पाहिजे, तर म्हणाले एज्युकेशन. म्हणजे जर आपण या 144 कोटी लोकांना जर खऱ्या अर्थाने शिक्षित केलं तर आपण सगळं जग जिंकू शकू. आपलं जे विकसित भारताचं स्वप्न आहे ते फक्त काय म्हणतात फ्लायओव्हर किंवा आपल्या त्या बुलेट ट्रेन वगैरे करून होणार नाही. ते आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण द्यावं लागेल तेव्हाच ते होऊ शकेल. त्याच्यामुळे आपल्या समोरचा जो मुख्य अजेंडा आहे तो शिक्षण शिक्षण आणि शिक्षण असा आहे. सध्या एक साधारणपणे असं चित्र दिसतं की फिलॉसॉफर्स असं सांगतात की समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षणाची व्यवस्था असते. पण तुमच्या लक्षात येईल की तुम्ही रोजचा पेपर जरी उघडला तरी कळेल की उलट शिक्षण व्यवस्थेचेच प्रश्न समाजाला सोडवण्याची वेळ आली. त्याच्यामुळे निदान आपल्या ज्या शाळा आहेत ना त्यांनी समाजाचे प्रश्न सोडवणारी संस्था अशी आपली एक ओळख निर्माण केली पाहिजे जी लोकमान्यांच्या काळापासून होती. आणि त्याच्यामुळे आपण हे लक्षात घेऊ की आपल्याला एक फार मोठं एक योगदान द्यायचं आहे आणि त्यासंबंधी आपली सांस्कृतिक भूमिका अतिशय स्पष्ट असायला पाहिजे. ती समजून घेण्यासाठी मी एक गोष्ट तुम्हाला सांगेन की एक राजा होता आणि तो अतिशय शांतताप्रिय होता. एक युद्ध झालं आणि तो राजा पराभूत झाला. मग त्याचं सगळं सैन्य उद्ध्वस्त झालं, त्याचे कुटुंबीय हरवले. अशा परिस्थितीत तो शोध घेत एका आश्रमामध्ये एका गुरूंकडे आला. तिथेच तो राहू लागला, साध्या सतरंजीवर झोपायचा. हे शेवटी एक दिवशी त्या गुरूंना हे लक्षात आलं की हा काहीतरी वेगळा इसम आहे. म्हणून त्यांनी विचारलं तर तो म्हटला की मी तर राजा होतो आणि कारण त्याला सतरंजीवर झोपायचा त्रास होत होता. राजा होतो तर ते म्हटले की मग तुझी काय इच्छा आहे. ते म्हटलं काही नाही, माझी अगदी साधी इच्छा आहे की राणी आणि माझी मुलं ही मला जरी परत भेटली तरी सगळं झालं. ते गुरुजी त्याला संध्याकाळी एका आश्रमात फिरायला घेऊन जातात आणि एका झाडाखाली येतात आणि ते म्हणतात त्या झाडाखाली जा आणि तुझी इच्छा व्यक्त कर. तर तो व्यक्त करतो आणि काय आश्चर्य, काही दिवसात राणी आणि मुलं त्या आश्रमात येतात. आता त्याला लक्षात येतं की गुरुजींकडे एक एक विनंती केली की ते त्या कल्पवृक्षाच्या खाली जा म्हणणार आणि आपली ती इच्छा सफळ होणार. म्हणता 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 एक दिवशी तो राज्यच मागतो आणि ते राज्यही त्याला मिळतं. मग राज्य मिळाल्यानंतर तो गुरुजींना बोलवतो आणि त्यांचा सत्कार आदरातिथ्य करतो. पण त्याच्या मनात एक प्रश्न मात्र दडलेला असतो आणि तो असा की जे गुरुजी त्यांच्या कल्पवृक्षाखाली आपल्याला अख्खं राज्य परत देऊ शकतात ते आणि त्यांचे शिष्य इतक्या हाल अपेष्टामध्ये का राहतात. म्हणून शेवटी तो प्रश्न त्यांना विचारतो. त्यावर ते असं म्हणतात
आणि तिथे आपल्याला आपली भूमिका कळेल. त्यावर ते असं म्हणतात की राजा, हे जे आश्रमातले विद्यार्थी आणि मी, आम्ही जी तपस्या करतो, साधना करतो, नवीन ज्ञान निर्माण करतो, त्यामुळे हे कल्पवृक्ष उभे राहतात. ओके. ज्या क्षणी आमची साधना, तपस्या, ज्ञानार्जन हे ज्या क्षणी क्षीण होईल आणि ज्या क्षणी आमच्या मनामध्ये त्या कल्पतरूचा उपभोग घेण्याची इच्छा निर्माण होईल, त्या क्षणी तो कल्पतरू नष्ट व्हायला सुरुवात होईल. आणि तो जर कल्पतरू नष्ट झाला तर मग आमच्या आश्रमाला प्रयोजनच काय राहील. ओके. त्याच्यामुळे मी पण एक शिक्षक होतो आणि त्या तीव्रतेने मी तुम्हाला सांगतोय की आपली भूमिका ना त्या आश्रमवासी गुरु आणि त्या शिष्यांसारखी आहे. आपण समाजामध्ये कल्पतरू निर्माण करण्यासाठी आहोत. असं सर्वसाधारणपणे काही विचारवंत मला भेटतात आणि ते सांगतात की समाज खूप अधपतित झालाय, शिक्षक हा समाजाचाच घटक आहे आणि समाज अधपतित झाला असेल तर शिक्षक अधपतित होणार. पण मला असं वाटतं की हे आर्ग्युमेंट खूप चुकीचं आहे. ज्यावेळी समाज अधपतित होतो त्यावेळी त्याला पुन्हा सुसंस्कृत करण्याचं सतीचं वाण घेणं म्हणजे शिक्षक होणं. त्याच्यामुळे ज्यांना अशा प्रकारची धारणा नसेल, ज्यांना अशा प्रकारची कळकळ नसेल, ज्यांना अशा प्रकारची कमिटमेंट नसेल, त्यांनी खरं म्हणजे शिक्षक होऊच नाही. आणि जर एखादी व्यक्ती शिक्षक झाली असेल मग बाय डिझाईन और बाय डिफॉल्ट, तर मग तिने हे व्रत स्वीकारलं पाहिजे. आणि हे कल्पतरू उभं करणं म्हणजे काय आजच्या काळात, तर मला त्याचं उत्तर पसायदानातून मिळालं की कल्पतरूंचे आरव म्हणजे बगीचे. आणि कसे तर चल म्हणजे चालते असे कल्पतरूंचे बगीचे निर्माण व्हायला, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. म्हणजे काय तर आपले विद्यार्थी असे तयार व्हायला पाहिजे की ते कल्पतरू सारखे, म्हणजे ते समाजाला पडलेले प्रश्न ते सोडवू शकतील. समाजाने इच्छा केली की ते सोडवणारे असे कल्पतरू असतील. चला कल्पतरूंचे आरव. त्याच्यामुळे ही खूप मोठी सांस्कृतिक जबाबदारी आपल्यावर आहे. आणि त्याच्यासाठी एकदा ह्या शाळेमध्ये आलो आणि विद्यार्थ्यांमध्ये रममाण झालो की आपल्याला तो 6वा, 7वा, 8वा वेतन आयोग वगैरे काही आठवतं का? ओके. आपण आपली तपस्या, आपली साधना, आपली ज्ञाननिर्मिती, आपल्या ज्ञानाचं लोकांमध्ये, मुलांमध्ये त्याची गोडी निर्माण करणं, हे जे आपलं व्रत आहे तिथेच आपण आपल्या स्वतःला केंद्रीभूत केलं पाहिजे. आणि या निष्ठेने आपण जर काम केलं ना तर मग NEP अंमलात आणणं काही अवघड नाही असं मी तुम्हाला सांगतो. कारण त्या पॉलिसीमध्ये खूप काही लिहिलं आहे. ती 66 पानाची पॉलिसी आहे. तुमच्यासाठी त्याच्यातली 2-3 पानं सुद्धा पुरेशी आहेत. परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे आमची भूमिका कशी असेल. नाही तर मग JP नायकांसारखं पुन्हा एकदा कोणीतरी अजून 10 वर्षांनी एक पुस्तक लिहिलं की आम्हाला ती प्रत्यक्षात आणण्यात अपयश का आले. आणि आपण त्यावेळेला असाही विचार करता कामा नये की बुवा म्हणजे मी बदलले तर काय होणार आहे, बाकीचं जग थोडीच बदलणार आहे. तर आपण तसा विचार करू नये. आपण बदललो की जग बदलू लागतं, याच्यावर थोडासा विश्वास ठेवण्याची गरज आहे. शिक्षणाचं जे उद्दिष्ट आहे NEP मध्ये सांगितलेलंच आहे, परंतु आपल्या संस्कृतीमध्ये ते अधिक चांगलं सांगितलेलं आहे असं मी म्हणेन. आणि NEP इंडियन नॉलेज सिस्टीमचा गौरव करते. त्यामुळे भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये अप्रतिम असं भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. 6व्या अध्यायामध्ये ते काय आहे तर स्वकर्तव्यत्वेन ज्ञानमिति शिक्षा. म्हणजे स्वकर्तव्यत्वेन तृतीय विभक्ती, माझं जे कर्तव्य करण्याचं सामर्थ्य आहे, माझी कर्तव्य करण्याची जी शक्ती आहे, तिच्या वापरातून ओके तिच्याने मला जे ज्ञान प्राप्त होतं ते म्हणजे शिक्षण. इतकी सुंदर व्याख्या आहे. स्वकर्तव्यत्वेन ज्ञानमिति शिक्षा, किंवा म्हणजे थोडक्यात ज्याला आपण स्वरूपभूत ज्ञान म्हणतो, म्हणजे स्वरूपाचं ज्ञान.
ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा त्याचा अप्रतिम ओवी आहे 6व्या अध्यायामध्ये. आणि त्याच्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना स्वरूपाचं ज्ञान होणं हे आपलं उद्दिष्ट आहे. त्यांच्या स्ट्रेंथ्स काय, त्यांच्या विकनेसेस काय ह्या त्यांना समजणं, त्यांच्या मर्यादा काय, त्यांची बलस्थानं काय ही त्यांना कळणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. गणित, भाषा वगैरे वगैरे जे विषय आहेत त्यांचं आकलन तर ठीकच आहे, पण शेवटी मी कोण आहे हा शोध आहे. आणि मग मी कोण आहे हा जो प्रश्न आहे, म्हणजे आत्मरूप जाणून घेणं, स्वरूपभूत, तर ते ज्ञानेश्वर माऊलींनी खूप सुंदर सांगितलंय की कशाने तर जाणून घेता येईल बरं. आता तुम्हाला NEPचं एक एक उलगडून दिसेल ना सगळं. त्यांनी 3 गोष्टी सांगितल्यात. पहिली गोष्ट म्हणजे अनुभव. अनुभवाला ज्ञानेश्वर माऊलींनी इतकं महत्व दिलंय, ते म्हणाले की वेदांची वचनं वाचून काहीही उपयोग होणार नाही, स्वतः अनुभव घ्यायला पाहिजे. दुसरं म्हणजे आत्मानुभूती. आत्मानुभूती म्हणजे इंग्लिशमध्ये एम्पथी. सहानुभूतीपेक्षा वेगळे, स्वतः त्या परिस्थितीत जाणं. म्हणजे तुकोबांचा अभंग सांगायचं तर, जळातील मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. आत्मानुभूती. त्याच्यामुळे प्रत्यक्ष दुसऱ्याला होणारं दुःख किंवा दुसऱ्याला होणारा आनंद त्याच्या भूमिकेत जाऊन जगणं म्हणजे आत्मानुभूती. तेव्हा शिक्षण होतं. आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे विवेक. आता विवेक हा जो शब्द आहे त्याची पण व्युत्पत्ती आपण करू शकतो. ती अशी, वि म्हणजे विज्ञान, म्हणजे वैज्ञानिक दृष्टी. वे म्हणजे वेदना, इतरांची वेदना समजून घेणं आणि ती दूर करण्यासाठी क म्हणजे कर्मशीलता, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे अनुभव, आत्मानुभूती आणि विवेक हे आपल्या मुलांमध्ये कसं विकसित होईल ह्याच्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करत राहणं आणि याची प्राप्ती त्यांना होणं स्वरूपभूत ज्ञानाची, स्वरूपाची, हेच फक्त आपलं उद्दिष्ट आहे. ते कसं मिळवायचं ह्या प्रत्येक शिक्षकाचा मार्ग भिन्न असू शकतो. प्रत्येक शिक्षक सर्जनशील आहे आणि विचारवंत आहे, त्याच्यामुळे तो स्वतःचा मार्ग काढू शकतो. परंतु उद्दिष्ट जे आहे, आणि हेच उद्दिष्ट आपल्या पॉलिसीमध्ये पण आहे. तुम्ही पहिली ओळ वाचा, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या इंट्रोडक्शनची पहिली ओळ तुम्हाला काय सांगते, तर विद्यार्थ्याचं फुल पोटेन्शियल विकसित झालं. म्हणजे काय, तर त्याचं आत्मरूप त्याला कळलं पाहिजे. जेव्हा मला माझं आत्मरूप कळतं तेव्हाच मी ते रिअलाइज करू शकतो, नाही का. फुल पोटेन्शियल असं म्हटलं. आणि मग तुमच्या मनात शंका येईल की मग आत्मरूप जे आहे ते तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात स्वसंवेद्य आहे, स्वतःच स्वतःला समजून घेता येतं. मग मला शाळेत जायची काय गरज आहे. असा एक साधा भाग घेऊ शकतो की म्हणजे माझा जो आत्मशोध आहे तो मी आपलाच घेऊ शकतो ना एकटा. त्याच्यासाठी शाळेत जाण्याची काय गरज आहे. तर मग त्याच्या संबंधी सर्वात महत्वाची गोष्ट एक आहे ती असं की एक असा शिष्य गुरूंना हा प्रश्न विचारतो की माझा आत्मशोध आणि माझ्या आत्मरूपाचं ज्ञान तर माझा व्यक्तिगत साधनेचा प्रश्न आहे. तुम्हीच सांगितलंय उद्धरेत आत्मनात्मानं. मग आता हे आश्रमात का आणलंय आणि आपण सगळे एकत्र हे सगळी साधनं का करतोय, असा त्याचा प्रश्न होता. भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो परिप्रश्न सेवया, म्हणजे काय, सर्व दिशांनी मला प्रश्न विचार आणि त्याच्यातून ज्ञानाचं सेवन कर, असं तो सांगतो. तसा हा शिष्य गुरूंचं पहिलं प्रवचन झाल्यानंतर जे प्रश्नोत्तराचा तास सुरू होतो त्यात तो विचारतो. ते त्याला फार सुंदर दृष्टांत देतात आणि तिथे आपल्याला शाळेचं महत्व कळतं. ते असं म्हणतात की अरे एक झाड आणि जंगलातली झाडं याच्यात काय बरं फरक आहे. एक झाड आणि जंगलातली झाडं याच्यात काय फरक आहे. वादळ आलं तर ते एक झाड पडून जातं, नाही का. पण जंगल मात्र टिकून राहतं. जंगलामध्ये सगळी झाडं सहअस्तित्वांनी एकमेकांना काहीतरी देत राहतात. ती खालची जमीन सुपीक करत राहतात, पर्जन्य सुरक्षित करतात आणि सगळेजण एकत्र असल्यामुळे सूर्याच्या दिशेने जाण्यासाठी त्यांची उंची वाढत वाढत वाढतच जाते. इतके सुंदर दृष्टांत दिलेला आहे. त्याच्यामुळे शाळेमध्ये भिन्न प्रकारची मुलं येतात, भिन्न भिन्न स्वभावाची, भिन्न भिन्न क्षमतांची, भिन्न भिन्न बलस्थानं असलेली मुलं एकत्र येतात
आणि मग ते एकमेकांच्या मदतीने एक जंगल तयार होतं आणि त्या बायोडायव्हर्सिटीमुळे ते नुसते सुरक्षित राहतात असं नाही, तर ते संवर्धित होतात. त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे ना, ती आपल्या शाळेच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. आणि मग आपल्याला आत्ताच्या जगामध्ये जे आवश्यक आहे ते म्हणजे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने असं म्हटलंय की फुल पोटेन्शियल डेव्हलप झालं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे विषमतामुक्त आणि न्यायावर आधारलेला समाज आम्हाला शिक्षणातून निर्माण करा, पहिलंच वाक्य नॅशनल एज्युकेशनवर. आणि तिसरं काय त्यांनी म्हटलंय, तर तिसरं त्यांनी म्हटलं की राष्ट्राची बांधणी केली पाहिजे. आता जर आपल्या भारताला एक विकसित राष्ट्र आपल्याला करायचं असेल तर जे आंतरराष्ट्रीय इंडेक्सेस असतात त्याच्यामध्ये 2 प्रकारचे इंडेक्सेस असतात. एक इंडेक्स असतो तो डेव्हलपमेंटल असतो, म्हणजे तुमचं भूकमारी कमी झाली की नाही, तुमच्याकडचं आरोग्य सुधार वगैरे वगैरे. आणि दुसरा जो असतो तो कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स, दुसरा संच जो असतो तो कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स. तर आपल्या दृष्टीने कुठला कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स आहे शिक्षणामध्ये, तर ग्लोबल टॅलेंट कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स. तो कसा वाढेल. आणि सगळ्या देशाची चिंता करणं सोडून द्या, आपली प्रयोगशाळांना म्हणजे आपली शाळा आहे. एडिसन प्रत्येक घरात दिवा लावायला जात नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपल्या शाळेतल्या मुलांच्या संदर्भात तेच आपलं एक राष्ट्र आहे असं समजलं तर त्यांचा ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स कसा वाढेल. आज आपला इंडेक्स खूप काही मागासलेल्या देशांच्या पेक्षा खाली आहे. आणि याचं कारण 5 कोटी मुलांना लिहिता वाचता येत नाही हेच आहे. तिथून पुढचं शिक्षण त्यांना मिळूच शकत नाही, त्याच्यामुळे आपला इंडेक्स खाली राहतो. तर त्यामुळे आपलं शाळेचं ते एक महत्वाचं प्रयोजन आपल्या समोर आहे. आणि मग हे करायचं तर काय, तर जंगलातली 3 तत्व आहेत ती पाळायची. एक तत्व काय, तर कॉम्पिटिशनच्या ऐवजी कोलॅबरेशन. पाश्चात्य शिक्षण व्यवस्थेने आपल्याला जे काही गोष्टी दिल्या ते म्हणतात की कारकून तयार करणारी शिक्षण पद्धती दिली, ते तर ठीकच आहे. पण अजून काय त्यांनी वाईट दिलं, तर एक म्हणजे स्पर्धात्मक अशी पद्धती दिली. स्पर्धेने विकास होत नाही, तर भिन्न भिन्न प्रकारचे लोक असतात, भिन्न भिन्न प्रकारची मुलं आपल्या शाळेत येतात आणि त्या सगळ्यांच्या मधल्या कोलॅबरेशननी, कोऑपरेशन म्हणजे तेच काम सगळ्यांनी करणं, कोलॅबरेशन म्हणजे भिन्न भिन्न काम. म्हणजे क्रिकेटमध्ये असतं तसं, कोणी विकेट किपर होतो, कोणी चांगला बॅट्समन असतो, कोणी बॉलर असतो, कोणी प्लेयर असतो वगैरे. तर असे निरनिराळे केपेबिलिटीज असलेली मुलं एकत्र येऊन त्यांनी एकमेकांना मदत करणं, कोलॅबरेशन, कॉम्पिटिशनचा अंत करणं, हे आपल्या पहिलं उद्दिष्ट आहे. दुसरं काय आहे तर कन्फॉर्मिटी. केन रॉबिन्सननी हे 3 घटक सांगितले की वेस्टर्न एज्युकेशन सिस्टीमची हे अवगुण काय काय आहे. कन्फॉर्मिटी म्हणजे काय, जे काही पूर्वसुरींनी सांगितलंय ते तसंच्या तसं पाठ करणं आणि तसंच्या तसं परीक्षेत लिहिणं, याला आम्ही शिक्षण असं म्हणत होतो. अनुकूल वर्तन, डिझायर्ड बिहेवियर. कोणाला डिझायर्ड तर शिक्षकांना आणि पालकांना. यांनी नवीन काहीच करायचं नाही. आणि आता सगळं जग हे नवउद्यमींचं जग आहे. त्याच्यामुळे कन्फॉर्मिटी म्हणजे वी हॅव टू गो फ्रॉम कन्फॉर्म टू ट्रान्सफॉर्म. आपल्याला सुरवंटाचं फुलपाखरू करायचंय, त्याला नुसतं सुरवंटच नाही ठेवायचंय, नाही तर कन्फॉर्मिटीला आपण शरण जाऊ. त्याच्यामुळे 21 अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित वेळात अपेक्षित उत्तरं दिली असता अनपेक्षितरित्या जास्त मार्क मिळतात, हा समज आम्हाला काढून टाकावा. दॅट इज कन्फॉर्मिटी. आणि त्याच्या संबंधी पालकही आग्रही असतात. थोडा जरी शिक्षकांनी वेगळा प्रश्न विचारला तर भांडायला त्या शाळेत की असं कसं झालं. पण आपली आता जबाबदारी अशी आहे बदललेल्या काळामध्ये की अनपेक्षितरित्या वेगळ्या प्रश्नांना अनपेक्षितरित्या कमी वेळात अनपेक्षितरित्या कल्पक उत्तरं कशी द्यायची, हे आपल्या समोरचं आव्हान आहे. कारण अपेक्षित प्रश्नांची अपेक्षित उत्तरं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, चॅट जीपीटी फटकन देणार आहे. त्याच्यासाठी मुलांची गरजच नाही आहे. म्हणजे ही जी बाकीची राष्ट्र विकसित झाली जगामधल्या इतिहासामध्ये, ती कोणाचं ना कोणाचं शोषण करून झाली. आपल्याला तो मार्ग नाहीये. भारतातल्या लोकांची जी म्हणजे कष्टकरी वर्ग होता त्यांचे श्रम घेऊन पाश्चात्य राष्ट्र विकसित झाले. त्यांनी आपलं शोषण केलं, वासाहतिक शोषण केलं.
आता काही त्यांना त्याची गरज नाही आहे, कारण त्यांची असली कामं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स करणार आहे. जगातला अखेरचा कामगार हा 2035 साली कारखाना सोडणार आहे. त्याच्यानंतर कारखान्यात तुम्हाला कामगार दिसणारच नाहीये. म्हणजे तुमच्या समोर आता जी मुलं शिकतायत त्यातलं कोणी कारखान्यात कामगार म्हणून कधीच काम करणार नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्याला नेमून दिलेलं काम आज्ञाधारकपणे शिस्तीने तसंच्या तसं करून दाखवणं, ह्या मूल्याला अजिबात किंमत राहणार नाही. 20व्या शतकात त्याला नक्कीच महत्व होतं आणि त्यावेळेच्या शाळांनी ते नीट पार पाडलं. आपली जबाबदारी वेगळी आहे, तर ते आपण ओळखून आता काम केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने सर्जनशीलतेला सर्वात जास्त महत्व आपण दिलं पाहिजे. आणि तसं केलं असता मग ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स वाढेल. केन रॉबिन्सन असं म्हणतात की तिसरं वैगुण्य काय आहे, तर तिसरं वैगुण्य क्लास क्रिएशन. म्हणजे ती शिक्षण पद्धती कोणाला तरी फर्स्ट क्लास, कोणाला तरी सेकंड क्लास, कोणाला तरी थर्ड क्लास, कोणाला तरी नापास असं ठरवते. ओके, NEPचं उद्दिष्ट आहे नो स्टुडंट लेफ्ट बिहाइंड. एकही विद्यार्थी मागे राहतात. पाश्चात्य शिक्षण पद्धती फार थोड्यांना यश देते आणि बाकीच्यांच्या गळ्यात अपयश मारते. जरी 10वीचा रिझल्ट खूप हाय लागत असला 100% वगैरे, तरी त्या मुलांना पुढे काय होतं, ते पुढे चमकतात का, त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचं पूर्ण फुल पोटेन्शियल विकसित करण्यासाठी वेळ मिळतो का, किंवा अवसर मिळतो का, संधी मिळते का, ही महत्वाची गोष्ट. आणि त्याच्यामुळे आपल्याला ही जी शाळा जी आहे ती वेगवेगळ्या पातळीवर न्यायची आहे. आणि म्हणून आपल्याला वेगळा विचार करायचा आहे. कन्फॉर्मिटीपेक्षा वेगळा विचार, क्लास क्रिएशनपेक्षा वेगळा विचार, कॉम्पिटिशनपेक्षा वेगळा विचार हा करणं महत्वाचं आहे. एक छोटासा एक्सरसाइज करूया, वेळ मर्यादित आहे माझ्याकडे, की मी जर तुम्हाला या दिशेने विचारलं पाश्चात्य शिक्षण पद्धतीच्या दृष्टीने की तुरुंग आणि शाळा याच्यात साम्य स्थळं कुठली, तर तुम्ही हात वरती करून उत्तर द्या पटापट. इतकी साम्य स्थळं दिसत आहेत की उत्तर देण्याची गरजच नाही असं वाटतं. अपेक्षित प्रश्न नसल्यामुळे अपेक्षित उत्तर देता येत नाही असं काही होतंय का? बरं, अजून काय काय जोरात बोला जरा. 4 भिंतींच्या आत असतो, बरोबर आहे. टाइम टेबल असतं, करेक्ट. हा काय काय एका वेळी एका कोरस उत्तर नको, एका वेळी एकाने. स्वातंत्र्य मिळत नाही. शिक्षा सगळं नियमबद्ध असतं. त्यांना डिसिप्लिननेच वागावं लागतं की हे 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 असंच वागलं पाहिजे, असंच वागलं पाहिजे, करेक्ट. कन्फॉर्मिटी. कशाचा? हा करेक्ट, बरोबर. अजून बरीच साम्य आहेत, वेळेची मर्यादा आहे. दोन्हीकडे गणवेश असतोय माहितीये तुम्हाला? दोन्हीकडे मुलांना नम्राने ओळखलं जातं. दुसरं म्हणजे आतमध्ये जायला अत्यंत नाखुश असतात लोक आणि बाहेर कधी पडू अशी त्यांना. तिकडे एक जेलर असतो. बरं, मी जास्त आता सौम्यस्थळ सांगत नाही. एकदा मी हा प्रश्न असा शिक्षकांना विचारत होतो आणि शिक्षकांनी इतकी उत्तर दिली की वेळ संपायला लागला. शेवटी मी थांबलो, तर ते म्हणले सर तुम्ही काहीच सांगितलं नाही. तर मी मग शेवटी म्हटलं आता तुम्ही सगळंच एक्झॉस्ट केलं पॉसिबिलिटीज, मला सांगायला काही शिल्लक ठेवलं नाही. तर त्यांनी मला कोडच घातलं, नाही तुम्ही बोलाच, तुम्ही सांगा, एक तरी साम्यस्थळ सांगा. मी त्यांना म्हटलं मराठीमध्ये तुरुंगाला बंदी शाळा असं का म्हणतात ते मला. खरं म्हणजे त्याच्यात कैदी दिवसभर राहतो नाही का, वर्षानुवर्ष त्याला बंदी घर असं म्हणायला पाहिजे, पण बंदी शाळा म्हणतात. काय असेल ते असो, काय योगायोग. एनिवे, त्याच्यामुळे आपल्याला ना विद्यार्थ्याचं जर फुल पोटेन्शियल डेव्हलप करायचं असेल तर एकच सूत्र आहे त्याचं, जे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, अनुभव. त्याच्यामुळे त्याला विविध प्रकारचे अनुभव घेण्याची संधी तिथे मिळाली पाहिजे. ओके.
त्याच्यामुळे बंदी शाळेचं रूपांतर हे संधी शाळेमध्ये झालं पाहिजे. हे आपल्या समोरचं NEPची पहिली लाईन इम्प्लिमेंट करण्याचं सूत्र आहे. आणि मुलांचं करिअर कशाने घडतं तर 3 गोष्टी असतात. एक पहिली गोष्ट, मला करायला काय आवडतं याचा शोध माणसाच्या मुलांना ताटात वाढून कोणीही देत नाही. हा स्वतः घ्यावा लागतो की तुला हे आवडतं, तुला करायला हे आवडतं असं कोणी सांगत नाही. मला काय करायला आवडतं हे अनेक गोष्टी करून करून मला शोध लावावा लागतो. दुसरी गोष्ट, मला करायला काय जमतं हे सुद्धा करून करूनच शोधावं लागतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे समाजाला कशाची गरज आहे, म्हणजे मला 4 पैसे मिळतील, माझं पोट भरेल, माझ्या कुटुंबाचं मी हे करू शकेन. त्याच्यामुळे समाजाला कशाची गरज आहे, जगाला कशाची गरज आहे, या 3 गोष्टींचा सुरेख संगम ज्याच्यामध्ये होतो त्याला म्हणतात करिअर. आणि त्याच्यामुळे शाळेपासून त्याची रचना होते. शिक्षण हे उद्यासाठी असतं. माझा उद्या उज्ज्वल होण्यासाठी मी शिकायला येतो. आणि त्याच्यामुळे मला अनेक गोष्टी करून बघण्याची संधी मिळणं हे माझ्या शाळेकडून अपेक्षित असतं. आणि म्हणून मी त्याला संधी शाळा असं म्हणतो.